काल येताना रस्त्यावर टेम्पोजवळ एवढी गर्दी, मी म्हटलं काय असेल. बघते तर मेथीची भाजी. पण काय भाजी होती, छोटीशी नाजूक लाल कोराची गोल पानाची, अगदी लेकरूवाळी भाजी. मग काय 2-3 जुड्या घेतल्याच. काल तर बनवलीच, आज अजून फ्रीजमध्ये होती. म्हटलं रोज रोज काय, पण अशी भाजी बनवली की रोज खाल्ल्यावर सुद्धा कंटाळा येणार नाही. नमस्कार मंडळी, श्रीदेवी किचन प्रतिभाज रेसिपीमध्ये खूप खूप स्वागत आहे. आज आपण डाळ घालून मेथीची भाजी बनवतोय, थोडी वेगळी. पाहूयात. तर इथे मी मध्यम आकाराची मेथीची गड्डी निवडून घेतली. एक 5 मिनटं पाण्यात ठेवून 2 पाण्याने चांगली धुवून घेतली. तर हे पहा, अशी कोवळी मेथीची भाजी होती, मस्त लाल कोराची. 2 पाण्याने धुवून आता एका चाळणीवर पाणी निथळायला ठेवलं. तोपर्यंत इथे आपण शेंगदाणे भाजून घेऊयात. गॅसवर तवा ठेवून इथे मी 3 ते 4 लाल अख्ख्या सुक्या मिरच्या घेतल्या. या कमी तिखट मिरच्या आहे. मिरची तुमच्या आवडीनुसार थोडीफार कमी अधिक करू शकता. तिखट असेल तर 1 ते 2 घ्या. त्यानंतर यातच मी मुठभर एवढे शेंगदाणे घातले, एवढ्या भाजीसाठी, किंवा पाववाटी एवढे शेंगदाणे. आणि शेंगदाणे चांगले डाग पडेपर्यंत भाजून घेऊयात. लाल अख्खी मिरचीसुद्धा अशी कुरकुरीत व्हायला लागली. थोडीशी गरम करून घ्यायची, म्हणजे थंड झाल्यावर कुरकुरीत होते आणि मिक्सरला बारीक अशी मग शेंगदाण्यासोबत वाटली जाते. म्हणून थोडीशी गरम करायची आणि काढून घेऊयात. थोडीशी मिरची भाजून काढून घेतली. त्यानंतर आता शेंगदाणे चांगले मध्यम आचेवर डाग पडेपर्यंत भाजून घेऊयात, म्हणजे साल तडकेपर्यंत. आता शेंगदाणे भाजत आले, काढून घेतले. शेंगदाण्याची सर्व साल काढून घेतली. मिरची आणि शेंगदाणे यासोबतच आता एक 5-6 लसूण पाकळ्या मिक्सरला आपण फिरवून घेऊयात. तर इथे मी 10-15 लसूण पाकळ्या घेतल्या आहेत. त्यातील एक 5-6 लसूण पाकळ्या आता शेंगदाणे मिरचीसोबत फिरवून घेतले. तर हे पहा, जास्त बारीक नाही, असं चालूबंद करून जाडसर असा हा मिरची, शेंगदाणे आणि लसणाचा कूट करून घेतला. त्यानंतर आता मेथीच्या भाजीतलं पाणीही निथळून गेलं होतं. तर इथे मेथीची भाजी मी देठासहितच अशी निवडून घेतली, तोडून घेतली. तर हलकी हलकी आता चिरून घेऊयात. जास्तही नाही, अगदी हलकी हलकी अशी चिरायची. देठाचा भाग होता तोही असा थोडाफार घेतलाय, कोवळा होता म्हणूनच अशी हलकी चिरून घेते. जर तुम्ही बारीक अशी तोडून घेतली असेल, नाही चिरली तरी काही हरकत नाही. तर हे पहा, या पद्धतीने मी हलकी हलकी अशी ही मेथीची भाजी चिरून घेतली. यातील सर्व पाणी निथळलं होतं. त्यानंतर आता यासोबतच चिरण्याचे साहित्य तयार करून घेतले. एक लहान आकाराचा कांदा बारीक चिरलेला, सोबतच अजून 5-6 लसूण पाकळ्यांचे बारीक काप केले, 2 ते 3 हिरवी मिरची, एक लहान आकाराचा अर्धा टोमॅटो बारीक चिरलेला. आणि इथे मी पाववाटीलाही कमी मूग डाळ अशी भिजवायला ठेवली होती, एक 15-20 मिनटं आधी. त्यानंतर आता गॅसवर कढाई ठेवून घेतली. यात घालूया तेल. तेल गरम झालं की त्यानंतर यात अगदी अर्धा ते पाव चमचा एवढे जिरे घालूया. जिरे चांगले फुलले की त्यानंतर आपण एक 5-6 लसूण पाकळ्यांचे काप करून घेतले होते, ते लाल लालसर होऊ देऊयात. लसूण पाकळ्याचा रंग असा तांबूस होत आला की तेव्हा आता यात घालूया कापलेली हिरवी मिरची. हिरवी मिरचीचं प्रमाणही तुमच्या तिखटाच्या आवडीप्रमाणे थोडंफार कमी अधिक करू शकता. त्यानंतर आता यात चिरलेला कांदा घालूयात आणि कांदासुद्धा मऊ होईपर्यंत परतवून घेऊयात. जास्तही लाल करायचं नाही, अगदी मऊ व्हायला लागला, रंग बदलला, असं गुलाबी रंगावर कांदा परतत आला की तेव्हा आता यात घालूया भिजवलेली मूग डाळ. डाळीतलं सर्व पाणी निथळून घेतलं आणि यावरच आता पाव चमचा एवढी हळद घातली. आता डाळ फोडणीत चांगली परतवून घेऊयात. चांगली 1 ते 2 मिनटं डाळ चांगली परतली की गॅस आता मंद आचेवर करूयात आणि मंद आचेवर करून यावर ठेवूयात झाकण आणि 1-2 मिनटाची वाफ देऊयात. आता 2 ते 2.5 मिनटानंतर पुन्हा झाकण काढून घेतले. तर हे पहा, डाळ आपली एक 60% एवढी इथं शिजली आहे. आता तळापासून एकदा चांगली हलवून घेऊयात आणि त्यानंतर आता यात घालूया पाणी निथळून घेतलेली हलकी हलकी चिरलेली मेथीची भाजी. सर्व मेथीची भाजी घातल्यानंतर यावरच घालूयात चिरलेला टोमॅटो. एक लहान आकाराचा टोमॅटो होता, तो मी यावर बारीक असा फोडींमध्ये चिरून यात घातला आणि मध्यम ते मोठ्या आचेवर आता भाजी चांगली उलटपालट करून घेऊया. भाजी डाळीमध्ये चांगली उलटपालट केल्यानंतर आता प्रमाण कमी व्हायला लागलं की तेव्हा यात घालूया चवीनुसार मीठ. असं भाजीचं प्रमाण कमी झालं कुठल्याही हिरव्या भाजीचं, तेव्हा मीठ घालायचं, म्हणजे मिठाचा अंदाजही एकदम बरोबर येतो. चवीनुसार मीठ घातल्यावर आता पुन्हा एकदा मिक्स करून घेऊयात. भाजी चांगली मिक्स झाल्यानंतर
गॅस आता आपण पुन्हा मंद आचेवर करूयात आणि मंद आचेवर करून यावर ठेवूयात पुन्हा झाकण आणि अजून 1 ते 2 मिनिटाची वाफ देऊयात. भाजी शिजेपर्यंत वाफ देऊन घेतली. आता पुन्हा 2 ते 3 मिनिटानंतर झाकण काढून घेतलं तर डाळ आणि मेथीची भाजी आपली बरोबर अशी शिजली आहे. तळापासून एकदा पुन्हा हलवून घेऊयात आणि आता डाळ कितपत शिजली ते पाहूयात. तर हे पहा, डाळ प्रेस करताच अशी मऊ होते, पण तरीही अख्खीच अशी आहे, म्हणजे बरोबर आपली मूग डाळ शिजली आहे. गॅस मंद आचेवरच आहे. यात घालूया आपण आता मिरची, लसूण, शेंगदाण्याचा कूट करून घेतला तर तो घालूया. त्यातील 2 ते 3 चमचे एवढं या भाजीचं प्रमाण पाहून दाण्यांचा कूट घालूयात आणि मंद आचेवरच चांगलं हे मिक्स करून घेऊयात. 1 ते 1.5 मिनटं पुन्हा चांगले मिक्स करून घेतले आणि आता गॅस बंद करूयात आणि गरमागरम आपली डाळ घालून चमचमीत अशी मेथीची भाजी तयार आहे. शेंगदाणे, मिरची, लसूणची चवही यात भारी लागते डाळीसोबत. अगदी टेस्टी आणि चमचमीत लपथपीत आपली मूग डाळ घालून मेथीची भाजी तयार आहे. आता याच बर्नरवर मी तवा ठेवून घेतला आणि भाकरी बनवून घेऊयात. तर इथे मी ज्वारीची भाकरी बनवली. मध्यम आचेवर असा तवा गरम झाला की तेव्हा भाकरी घालायची, वरून पाणी लावून घेऊयात. या भाजीसोबत ज्वारीची भाकरी, बाजरीची भाकरी किंवा कुठलीही भाकरी छानच लागते. वरचं पाणी सुकत आलं की मग भाकर उलट करून घेऊया आणि मध्यम ते मोठ्या आचेवर या बाजूने ही भाकरी अशी सर्व बाजूने भाजून घेऊयात. जिथे वाटली राहिली आहे तिथे असं काठ ठेवून बरोबर भाजून घ्यायची. सर्व बाजूने एकसारखी भाकरी भाजल्यानंतर मोठ्या आचेवरच भाकरी उलट करून घेऊयात आणि या बाजूने सुद्धा चांगला पापड येईपर्यंत भाकरी भाजून घेऊयात. भाकरी आधी खाली बसते, नंतर वरती एकसारखी फुगत येते. हे पहा, तर बरोबर असं चारही बाजूने पापड येतो आणि टम्म भाकरी अशी फुगली जाते. तर पाहू शकता, पातळसर पांढरी शुभ्र अशी पापडदार भाकरी आपली तयार आहे. गरमागरम मेथीची भाजी आणि गरमागरम ज्वारीच्या भाकरी, अगदी टेस्टी, साधं सोपं रुचकर असं जेवण आपलं तयार आहे. या भाजीमध्ये वरून आपण जी मिरची, लसूण, दाण्यांचा कूट घातला त्यामुळे अजूनच भाजीची चवही वाढते आणि भाकरीसोबत अगदी टेस्टी अशी ही भाजी खायला लागते. लपथपीत, चमचमीत मूग डाळ घालून ही मेथीची भाजी. डाळही जास्त शिजवायची नाही, फार लगदा करायचा नाही. आतपर्यंत डाळही शिजली पाहिजे. हाताने आपण प्रेस करतो तर डाळही दबल्या गेली पाहिजे इतपत डाळ शिजवायची आणि अख्खीसुद्धा दिसली पाहिजे. अगदी साधं सोपं खमंग रुचकर अशी ही मेथीची भाजी ह्या मंडळी जेवायला. रेसिपी आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंटद्वारेही नक्की सांगा. अशाच नवीन रेसिपीसोबत पुढच्या भागात पुन्हा भेटूया. धन्यवाद.